आता बातमी वर्ध्यामधून आहे। वर्ध्यातल्या रुग्णालयामध्ये मुदतबाह्य औषधांची विक्री होते। श्वास हॉस्पिटलच्या फार्मसीमधला हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। मुदतबाह्य औषधांची विक्री सुरू असल्याचं उघड झालंय। रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। मुदतबाह्य औषधांच्या बिलांवरची तारीख सुद्धा बदलल्याचं समोर आले। मे आणि जुलै 2025 मध्ये मुदतबाह्य औषधं ही विकली जात आहेत। औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होती आणि आता कारवाईची प्रक्रिया सुरू झाली। दोषी आढळल्यास फार्मसीचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे। 4 प्रकारची औषध घेतली होती, त्यापैकी त्याला जे औषध आहे ओमनिकॉर्टल 10 mg टॅबलेट, याच्या 4 गोळ्या एक्सपायर झालेल्या त्याला देण्यात आल्या होत्या। म्हणजे 2 गोळ्यांची एक्सपायरी मे 25 होती आणि 2 गोळ्यांची औषधी जुलै 25 होती। अशा 4 गोळ्या त्याला एक्सपायर देण्यात आल्या होत्या। आणि पण त्याचं जे बिल दिलं त्याला, त्या बिलामध्ये जे या प्रोडक्टची एक्सपायरी लिहिली होती 8/28। तर अशी प्रकारची आपल्याला या ऑफिसमध्ये तक्रार मिळाली होती। तर या तक्रारच्या अनुषंगाने आपण त्या फार्मसी तपासणी केली आणि त्यांनी हे औषध एक्सपायर ड्रग त्या रुग्णाला दिल्याचं मान्य केलं आहे।